जय शिवराय मित्रांनो आणि स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवरती। मित्रांनो आजपासून दिवाळी चालू झालेली आहे। तुम्हाला सर्वात प्रथम दिवाळीची हार्दिक शुभेच्छा। सो मित्रांनो दिवाळी हा सण लाइटिंग घेऊन येतो। तसंच माझ्या आयुष्यात काल एक लाईट घेऊन आली दिवाळी। मला दाखवतो की काल काय घडलं माझ्याबरोबर। माझं स्वप्न माझं सगळंच म्हणजे एक पॉझिटिव्हिटीज आली आणि एक वेगळीच लाइटिंग घेऊन आली माझ्या आयुष्यात। माझं दिवाळीचं गिफ्ट काय सगळंच। मित्रांनो असंच जरा वॉकला आलेलो दिवाळीसाठी आणि माझा फेवरेट कॉन्टेंट क्रिएटरची गाडी दिसलेली आहे, बांधिलकी फॉर एव्हर। त्याची गाडी दिसते, तुम्हाला कळलं असेल कोणाची गाडी आहे। येस, श्रीमान दादाची गाडी दिसलेली आहे। वाट बघतोय की तो कधी दिसतोय। माझे डोळ्याची नजर त्याच्याकडे शोधते, त्याला आजूबाजू बघू भेटतोय की नाही। काय वाटतं सूरज, तुला भेटेल तुला आज श्रीमान दादा? भेटणार एवढ्या वर्षाची जिद्द आहे ना। बीमुडी स्पॉट झाली आमची, बीमुडी स्पॉट झाली। फॅन फॉलोइंग श्रीमान द लेजंड। माझा हार्ट बोलते इकडेच ते तू धक झालंय बघ। श्रीमान असं झालंय। करण बोला ना बिलीव्ह इन मॅजिक, ते झालंय। एकच वादा आमचा श्रीमान दादा, एकच वादा आमचा श्रीमान दादा। हॅपी दिवाळी। एकच वादा आमचा श्रीमान। नमस्कार शुभ दीपावली। जाईल 100%। सो मित्रांनो कसा वाटला माझा दिवाळीचा गिफ्ट? माहिती आहे मला तुम्हाला आवडला असेल, कारण की शेवटी येतोय ना बांधिलकीचा विषय। कारण की बांधिलकी फॉर एव्हर। येस, मी भेटलो श्रीमान लेजंडला आणि खूप मनापासून इच्छा होती मला की मी श्रीमान लेजंडला भेटेल, श्रीमान भाऊला भेटेल। पण ते मला वाटलं नव्हतं असं भेटणं होईल, कारण की तो एवढा फेमस आहे व्यक्ती आणि त्याला भेटणं म्हणजे डिफिकल्ट आहेच। मी असा विचार करायचो की तो स्टेजवरती भेटेल मला किंवा गाडीमध्ये ऑन द वे जाताना भेटेल। बट 2025नी काय नाही दिलं ते चालेल, बट 2025नी मला श्रीमान बरोबर भेटून दे। थँक्यू श्रीमान भाऊ, जो एवढा टाईम काढल्याबद्दल। म्हणजे डाऊन टू अर्थ पर्सन आहे, डाऊन टू अर्थ पर्सन। आणि मी ह्याच्याबद्दल अजून खूप काय बोलायला गेलो तर हा पूर्ण ब्लॉगच श्रीमान भाऊवरती येईल। आता आपण निघूया, कारण की आपण सेलिब्रेट करणार आहे आपली दिवाळी। हाय पणॅक्स, खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया। सॉरी गाइस, मित्रों खिलाड़ी असं डोंट ट्राय दिस ॲट होम, स्कूल और एनीवेअर। फक्त रस्त्यावरती करा यार, रस्त्यावरती पण करू नका। तर कॉन्टेंटसाठी थोडाफार घ्यायला लागतं, कारण की रिस्क घेतो इश्के। मित्रांनो पोहोचलो आम्ही आमच्या लोकेशनवरती। कसं बसं पडत धडत पोहोचलो आहे। आणि लायटिंग बघत असेल, लायटिंग अतिशय सुंदर आहे। कालच मी श्रीमान भाऊला सांगितलं की हा माझा एडिटर आहे। नीट बघा गाईज, हाच एडिटर आहे। 3 ब्लॉग त्यांनी केले फक्त। हा फक्त 3 ब्लॉग केले त्यांनी, पण हा एडिटर आहे। मी एक केलाय, पण हा एडिटर आहे। आणि हा मॅनेजर कम एडिटर झाला, एडिटर कम मॅनेजर झाला। तुम्हाला जे ठरवतं ते ठरवा। व्हाईट फ्लॅग रेड फ्लॅगचा फोटो काढतोय। आणि पोपट कोणाचा काढतोय? मैनाचा काढतोय। आणि मैना इकडे ढिपशी का वाटते? दुसरा फोटो दाखव चांगला वाला।
येस आम्ही द वॉकला आलेलो आहे आणि ॲज अ रिच्युअल्स आम्ही वॉकला तर आलो आहे बट अरे इकडे बोला ना जरा इकडे बोल बिग बॉस व्हॉट्स द नेक्स्ट प्लॅन प्लॅन इज टू हॅव फूड पेट पूजा फिर काम दूजा दिवाळीची झाली पूजा आता करा पेट पूजा चला सो मित्रांनो कसा वाटला हा ब्लॉग माझा आणि माझा मुवमेंट मला माहिती आहे हा मुवमेंट प्रत्येकाच्या आयुष्यात एक ड्रीम आहे आणि तो ड्रीम नक्कीच तुमची कंप्लीट होणार तसं माझं झालं आहे श्रीमंताला भेटून आणि खरंच खूप मोठं भाग्य असतं की असा वेळ काढून श्रीमंताला भेटणं त्याला मिठी मारणं खरंच एक वेगळंच स्वप्नासारखंच झालं आणि यस हा माझा दिवाळीचा सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे 2025मध्ये खूप उतार बघितले बट येस हा 19 ऑक्टोबर माझ्यासाठी उतार नाही हा इथून माझा टर्निंग पॉईंट आणि मी चढतो आहे वरती जस्ट बिकॉज ऑफ श्रीमंतदादा येऊन माझ्या लाईफचा खूप मोठा चेंजेस झालेला आहे आणि येस माझं स्वप्न होतं खूप वर्ष अगोदरच आय थिंक सो 10 वर्ष अगोदर स्वप्न होतं की श्रीमंतदादाला भेटायचं की इन फ्युचर कधी काय झालं तर मला कोणीतरी श्रीमंतदादाला भेटून द्या किंवा मी भेटेल माझा हेतू पण तेच आहे की हा यूट्यूब चॅनल ओपन करून श्रीमंतदादापर्यंत पोचायचा बट देवाने बोललं की 2025मध्ये की जा तू एवढा खरा शिद्दतवाला प्रेम केला तर नक्कीच तुला श्रीमंतदादाला भेटून देतो आणि अशी फुरसत नाही कोणाला जास्त भेटत आणि त्यातला लकी मी आहे सो खरंच थँक्यू सो मच श्रीमंतदादाला आणि बांदिलकी फॅमिलीला कारण की जो प्रेम मला भेटला इंस्टाग्रामला रीलला तो मी बोललो की का नाही मी इकडे यूट्यूबला शेअर करू कारण की यूट्यूबची फॅमिली पण माझीच आहे सो मी यूट्यूबमध्ये पण शेअर केला माझा हा मुवमेंट आणि हा मुवमेंट मी आयुष्यभर जगणार आणि जपणार आहे सो थँक्यू सो मच बांदिलकी एवढा सपोर्ट दिल्याबद्दल आणि शेवटी येतो आहे ना जीव आहे आणि जीव राहणार सो थँक्यू सो मच आणि तुमची दिवाळी तुम्ही एन्जॉय करा अशीच हॅपी दिवाळी वन्स अगेन भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हा ब्लॉग नक्की लाईक आणि शेअर करा आणि तुमचे मुवमेंट्स पण नक्की शेअर करा की तुम्हाला जर दादा भेटला तर तुम्ही काय रिॲक्ट करा